मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण बघा जे घरगुती जे फॉर्म सेट असतात, म्हणजे नवीन साड्या घेतो जेव्हा आपण जे फॉर्म येतात त्या फॉर्मचा वापर करून आपण सुंदरशी अशी मकर संक्रांत स्पेशल बॅग बनवणार आहोत। तर तुम्ही स्क्रीनवर त्याचं मेजरमेंट बघू शकतात। मी 12x12 इंचचा असा स्क्वेअर बॉक्स घेतलेला आहे आणि त्याला फॉर्म सीटचा वापर केलेला आहे। आणि बघा मी एक खाली लाइनिंग म्हणून एक लुगड्याचा वापर केलेला आहे। तुम्ही काही घेऊ शकतात। तर बघा हे जे 12 इंचचं जे माप आहे त्याला असं फोल्ड करायचं आहे। तर फोल्ड केल्यानंतर इकडे आपल्याला अशी छोटीशी घडी पडते। तर ही फोल्ड केल्यानंतर हे वरती जी बाजू आहे वरून आपल्याला, तर हे बघा या ठिकाणी आपल्याला 3 इंचाचं माप घ्यायचं आहे। तर हे बघा मी या ठिकाणी 3 इंचाचं असं माप घेत आहे। दोन्ही साइडने 3-3 इंचचं आपल्याला माप घ्यायचं आहे। माप घेतल्यानंतर आपल्याला हे खाली 2 इंच इथे परत माप घ्यायचं आहे। कट नाही करायचं, आपल्याला फक्त माप घ्यायचं आहे, कारण की आपण खूप सुंदरसं असं DIY तयार करणार आहोत। तर हे बघा आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि याच मार्किंगवर आपल्याला आपल्याकडे जे आहे त्या लेस जोडायच्या आहे। तर बघा माझ्याकडे अशा भरपूर लेस असतात, कारण की मी व्हिडिओ शूट करते त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर लेस असतात। मी एक लेस घेतलेली आहे 12 इंचाची आणि ही जी लाइनिंग आहे त्याच्या थोडीशी वरती मी जोडणार आहे। शिलाई आपण या लेसला शिलाई मारून घेऊया। बघा तुमच्याकडे भरपूर प्रकारचे जे साड्यांची लेस असतात त्याचा वापर करून तुम्ही सुंदरसं DIY बनवू शकतात, छान छान पाऊच पॉकेटं बनवू शकतात। तर बघा मी लेस जोडून झालेली आहे आणि मी नवरात्रासाठी मी अशी कवड्यांची माळ घेतलेली होती, त्या माळींचा बी आता वापर करणार आहे। तर बघा खूप सुंदरशी अशी ही लेस मी घेतलेली होती कवड्यांची आणि ही लेस अशी मी जॉईन करून घेतलेली आहे या पट्टीवर, म्हणजे या लेसवर बघा अशा साहाय्याने। आणि बघा लक्ष द्या, कारण की कवडी सुईमध्ये येऊ नये म्हणून तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे आणि मग त्याला व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे। तर हे बघा तुमच्याकडे समजा कवड्यांची लेस नसेल तर तुम्ही साधी सिंपलसे ही लेस वापरू शकतात, त्याच्यापासून भन्नाट असे छान छान पाऊच बनवू शकतात। तर बघा आपण लेस जोडून झालेली आहे। त्याच्यानंतर मी ही जी वरची जी साईड आहे तिथे मी अजून एक लेसचा वापर करणार आहे। तर हे बघा हे 2 लेस माझ्याकडे होत्या अशा, तर मी ह्या दोन्हीही लेस व्यवस्थितपणे जॉईन करून घेत आहे, म्हणजे आपलं पॉकेटचं जे फिनिशिंग आहे ते खूप सुंदर दिसतं। तर तुम्ही बघू शकता की मी अशा दोन्हीही साईडला लेस आधी ठेवून बघते कसं दिसतं ते तुम्हाला मी दाखवते। तर बघा ही लेस या ठिकाणी जोडायची आहे आणि ही दुसरी कोणाची लेस आपल्याला अशी दुसऱ्या साईडला जोडून घ्यायची आहे। बघा हे दोन्ही लेस मी जोडून घेतलेले आहे। आणि तुमच्याकडे समजा जुन्या पुराण्या लेस असतील जे साडीमध्ये लिंकतात त्या लेस सुद्धा जोडून तुम्ही सुंदरसं आकर्षित असं गिफ्ट बनवू शकतात। तर मी एक चेन घेतलेली आहे। चेन आहे 12 इंचाची आणि ती आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे। ठेवल्यानंतर वरची जी साईड आहे तिथे व्यवस्थितपणे असे ठेवून आणि शिलाई मारायची आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थितपणे आणि त्याला सरळ असं व्यवस्थित करून टॉप टिच मारायचं आहे, म्हणजे दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई दिली म्हणजे जे शिलाई आपण बघा चेन ओपन करतो तेव्हा काही अटकत नाही आणि चेन सरळपणे ओपन होते, तर म्हणून दाब शिलाई देणं गरजेचं असतं। तर हे बघा आपली दाब शिलाई झालेली आहे। आता ही दुसरी जी साईड आहे तिथे बी आपल्याला अशी ही चेन जोडून घ्यायची आहे। चेनीचा भाग उलटा आहे, नंतर मी सरळ झाल्यानंतर त्याला टॉप टिच मारूया। तर हे बघा आपण चेनीला शिलाई मारलेली आहे, त्याला असं दाबून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि असं ठेवून त्या ठिकाणी टॉप टिच मारायचं आहे। तर हे बघा मी इथे टॉप टिच मारून घेते। तर बघा आपली चेन जॉईन झालेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला रनर ॲड करून घ्यायचं आहे। तर रनर मी तुम्हाला दाखवते। मी रनर घेतलेला आहे 5 नंबरचं, तर 5 नंबरचं रनर हे ॲड करून घ्यायचं आहे। तर हे बघा आपलं जॉईन झालेलं आहे। त्याच्यानंतर इथे हळूहळू आपल्याला फोल्ड करायचं आहे, म्हणजे उलटे साईड करून घ्यायची आहे। बघा चेन कधीमध्ये ओपन झाली की शिलाई व्यवस्थित येत नाही, तर चेन ओपन करायची नाही आहे, आपल्याला हळूपणे त्याला उलटं करून घ्यायचं आहे। नाहीतर तुम्ही चेन उलटं करायच्या आधी तिला चेनीची थोडी साईडला तुम्ही शिलाई बी मारू शकतात। तर हे बघा मी उलटं करून घेतलेलं आहे। तर दोन्हीही साईडला शिलाई अशी व्यवस्थितपणे नीट करून घ्यायचं आहे
आणि तुम्ही दोन्हीही साईडला शिलाई मारू शकतात, पण काळजी घ्या कारण की आपली आपण कवड्याची माळ लावलेली आहे, ती कवड्याची माळ कवडे थोडे साईडला असं ठेवून द्या आणि मग नंतरून त्याला इथे व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे। ते हे बघा दोन्हीही साईडला असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, मग शिलाई मारायची आहे। तर हे बघा अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर जे एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। वाटलंच तर तुम्ही तिथे पायपिंग बी करू शकतात, पायपिंग केलं तर फिनिशिंग छान येते। तर बघा असं दोन्हीही साईडने व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे। कवडी आतमध्ये येत असेल ते मध्ये ढकलून मग तिथे शिलाई मारू शकतात आणि एक्स्ट्राचा जे कपडा आहे तो कट करायचा आहे। तर बघा कट केल्यानंतर हे बघा मी दोन्ही साईडला डबल टिबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि कट केल्यानंतर हे जे याचं फिनिशिंग कसं आहे मी तुम्हाला दाखवते, पलटी मारून घेते। आता हे आपल्याला याला सरळ करून घ्यायचं आहे। तर बघा मी सरळ केल्यानंतर खूप सुंदरसं हे पॉकेट तयार होतं। आपले जे जुने पुराणे लेस आहे त्याचा वापर करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की खूप सुंदरसं हे पॉकेट तयार झालेलं आहे। मोबाईल आणि भरपूर असं सामान बसेल, मेकअपचं सामान बसेल। तर मकर संक्रांतीसाठी स्पेशल ही व्हिडिओ मी शूट केलेली होती। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि बघा ब्लॅक कलरच्या कपड्यावर हे असे वेगवेगळे लेस जोडून अतिशय सुंदरसं हे आपलं पॉकेट तयार झालेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्या ज्या चांगल्या मैत्रिणी असतील त्याच्याबरोबर माझा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असाच व्हिडिओ पाहण्यासाठी मीना जे गायकवाडला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत आणि हॅप्पी संक्रांत।